आत्ता अनेक प्रश्न उपस्थित होतात जेव्हा एखादी अभिनेत्री लग्न करते, आई होण्याचा विचार करते. त्याच्यामागे अनेक पैलू आहेत, अनेक विचार आता नव्याने येत आहेत, की करू दे की नाही किंवा करिअर आहे. तेव्हा तुला असं करिअरचा विचार आला होता जेव्हा आई होण्याचा निर्णय घेतलास? हो आला होता ना. म्हणजे आपल्यावर एक कंडिशनिंग पण असतं ना. मोठं झाल्यानंतर कळतं की असं काही नसतं. पण तेव्हा खूप त्याचं म्हणजे मी 25 वर्षाची असताना मला मूल झालं. त्यामुळे मला असं काही काळ वाटलं होतं की संपलं आता सगळं. एकतर असं वाटलं होतं हो, तुला? हो. अगदी, अगदी. एक तर त्यामध्ये खूप मोठा खेळ हा पोस्टपार्टम डिप्रेशनचा पण असतो. पोस्टपार्टम डिप्रेशन नावाचा एक खरा प्रकार असतो, ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं. डिलिव्हरी झाल्यानंतर प्रचंड मोठ्या हॉर्मोनल अप अँड डाऊनमुळे एका प्रकारचं डिप्रेशन येऊ शकतं बायकांना, जे बहुतेक बायकांना येतंच. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात आणि हळूहळू ते सगळं सेटल झालं की ते हळूहळू बरं पण होतं. त्या दरम्यान तुम्हाला कोणीतरी तुमच्याशी बोलणं, टॉक थेरपीचा आधार असणं किंवा कोणीतरी तुम्हाला मुळात हे समजावून सांगणं की हे जे सगळं होतंय हे होऊ शकतं तुझ्या बाबतीत आणि हे बरं होईल किंवा ह्यातून तू बाहेर पडशील, हे तुम्हाला समजावून सांगणं फार महत्त्वाचं असतं. तर त्या काळात माझा असा ठाम विचार होता की मला आता आता काही आता संपलं, आता काही होणार नाही. तर मी खूप वेगळी दिसू लागले होते, एक खूप वेगळ्या आकाराची झाली होते आणि एक लहान मूल, त्याची सगळी जबाबदारी, ते सगळ्या एकत्र आलेल्या गोष्टींमुळे मला असं वाटलं की छान कुठलं तरी एक दुकान वगैरे थाटू आपण, तिथे क्युरेटेड वस्तू विकायला ठेवू, इकडे तिकडे फिरून छान वेगवेगळे हँडीक्राफ्ट्स आणि आयटम्स तिथे ठेवू आणि असं एक आपण आता इथून पुढे आपलं आयुष्य असं असेल असं मला जेन्युइनली वाटायला लागलं होतं. ते मला 2 स्पेशल नावाचं नाटक जितूनी आणि पट्यानी ऑफर केलं आणि तिथून मग पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. ते नाटक झालं, त्याने इतके पुरस्कार जिंकले, त्याला सगळ्या प्रकारचं कौतुक त्या नाटकाचं झालं. ते झाल्यानंतर कुठे कुठे मला फुटिंग मिळायला लागलं की अजूनही जमतंय बाबा आपल्याला, आपण हे करू शकतो आयुष्यभरासाठी. पण एक मोठा काळ होता जेव्हा मला असं जेन्युइनली वाटलं होतं की संपलं आता सगळं. आता जेव्हा मला मुली विचारतात ना की मी हे करू की नको, अगदी. तर मला त्यांना असं सांगावंसं वाटतं की असं काहीही नसतं. या सगळ्याला काहीही अर्थ नाही आहे. आत्ता जे काय ज्याच्याबद्दल आपण एवढं बोललो आहोत, ही जी काही व्हायरल मोमेंट आणि हे जे काही झालंय, ते एका 12 वर्षाच्या आईच्या आयुष्यात घडलं आहे, जिने एक पूर्ण आयुष्य जगलं आहे, जी अजिबात झिरो फिगर वगैरे असं काही नाही आहे. काही म्हणजे माझी स्किन फार क्लिअर आहे म्हणा किंवा माझे केसच फार शायनी आहेत म्हणा, कारण मी नॉर्मल व्यक्तीसारखी दिसणारी व्यक्ती आहे. अशी व्यक्ती आवडू शकते अनेक लोकांना. खरं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं कारण की की त्याचं एक तुम्हाला आता कशाचीच काळजी करायची अगदी. गरज नाही आहे.